शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, कांदा बियाणं म्हटलं की आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा घटक. तर मित्रांनो, शेतीसाठी आपल्याला उत्पन्नाबरोबरच आपलं जे काही बियाणं आहे ते सुद्धा उत्तम क्वालिटीचं असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, यासाठीच आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक शेतकरी हा कांदा उत्पादक शेतकरी हा कांदा बियाणे घरगुती तयार करण्याचा प्रयत्न करतो. परंतु मित्रांनो, हे कांदा बियाणे एकदम उत्कृष्ट प्रतीचे आणि चांगल्या दर्जाचे होण्यासाठी आणि या कांद्याची बियाण्याची उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तसेच हे बियाणे फुलोरा अवस्थामध्ये असताना आपण काय करायला पाहिजे याबद्दल या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, मी बापू शिंदे आपल्याला माहिती देणार आहे कांदा बियाणे हे उत्कृष्ट प्रतीचे बियाणे तयार करण्यासाठी काय करावे याबद्दल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण सर्व शेतकरी मित्र हे गोट कांदा म्हणजेच डोंगळे लागवड करत असतो. डोंगळे लागवड झाल्यानंतर आपले डोंगळे हे फुलोरा अवस्थेत असताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी करणं हे खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, या फुलोरा अवस्थेमध्ये परागीभवन हे खूपच गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचा शेतकरी मित्रांचा मित्र कीटक म्हणजे मधमाशी. तर या मधमाशीला आकर्षित करण्यासाठी काही घरगुती आपण त्यामध्ये फुलझाडे किंवा फळझाडे लावणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, यामध्ये मोहरी लागवड, मुळ्याची लागवड किंवा पालक लागवड किंवा गाजराच्या बुडख्या ज्या असतात यांची लागवड करणं आपण खूप गरजेचं आहे. परंतु मित्रांनो, ही लागवड ही आपण डोंगळे लागवड केल्यानंतरच करायला हवी, जेणेकरून त्याची फुले आणि आपले जे डोंगळ्याची फुले आहे ते दोन्ही सोबत येतात आणि या इतर पिकावरती मधमाशी आकर्षित होते आणि तीच मधमाशी आपल्या डोंगळे पिकावरती सुद्धा परागीभवनासाठी मदत करते. त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कीटकनाशकाची फवारणी. तर आपले डोंगळे ही फुलोरा अवस्थेत येण्याच्या 15 दिवस अगोदरपासून ते डोंगळे काढण्यापर्यंत यामध्ये कुठल्याही प्रकारची कीटकनाशकाची फवारणी करू नये. मित्रांनो, यामध्ये बरेचसे शेतकरी म्हणतात की जैविक कीटकनाशकाची फवारणी केल्यास चालते, परंतु जैविक कीटकनाशकामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये दुर्गंधी असतेच आणि या दुर्गंधीमुळे आपला सर्वांचा मित्र कीटक मधमाशी हा या आपल्या पिकावरती आकर्षित होत नाही आणि त्यामध्ये बियाणे हे कमी प्रतीचे तसेच पोकळ बियाणे तयार होण्यास त्यामध्ये सुरुवात होते. यासाठी मित्रांनो, 15 ते 20 दिवस अगोदर आणि तिथून पुढे कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करूच नाही. त्याचबरोबर मित्रांनो, पाणी देण्याची पद्धती. यामध्ये पाणी देण्यासाठी आपण डोंगळ्यांसाठी ड्रिपची व्यवस्था असेल किंवा इतर कोणत्याही पद्धतीने आपण पाणी देत असाल तर ठीक आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये फुलोरा अवस्थेमध्ये आपले डोंगळे पीक आल्यानंतर त्यामध्ये तुषार सिंचनाने किंवा इतर जे काही आपण फवाऱ्याचं पाणी देतो या पद्धतीनं पाणी देऊ नये. मित्रांनो, यामध्ये फवाऱ्याच्या पद्धतीनं जर पाणी दिलं तर त्यामध्ये परागीभवन हे होणारच नाही आणि आपले बियाण्यावरती जो काही फुलोरा पडलेला असतो हा फुलोरा या स्प्रेच्या पाण्यामुळे किंवा फवाऱ्याच्या पाण्यामुळे धुवून जाईल आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परागीभवन होणार नाही आणि आपले बियाणे हे पोकळ बियाणे यामध्ये तयार होतं आणि हेच बियाणे पुढील वर्षी आपण वापरले तर यामध्ये काही प्रमाणामध्ये का होईना उगवण क्षमता कमी होते आणि बरेचसे बियाणे हे उगवते, परंतु उगवल्यानंतर यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती ही कमी असल्यामुळे रोगाला हे बियाणे लवकर बळी पडते आणि त्यामध्ये मर रोग हा खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायला सुरुवात होते. यासाठी मित्रांनो, आपले हे जे काही डोंगळे आहे, जे काही गोट कांदा आहे, हे फुलोरा अवस्थेमध्ये असताना आपण अशा प्रकारची ही काळजी जर घेतली तर निश्चितच आपल्याला आपल्या डोंगळ्यांमध्ये किंवा आपल्या जे कांदा बियाण्यामध्ये चांगल्या प्रतीचे उच्च प्रतीचे कांदा बियाणे आपल्याला मिळतील आणि बरेचसे शेतकरी हे कांदा बियाणे घरगुती वापराबरोबरच आपल्या शेतीच्या भांडवलामध्ये म्हणजेच बियाण्याची विक्री करून शेती भांडवलामध्ये सुद्धा याचा खूप फायदा घेतात. तर अशा पद्धतीने आपण योग्य नियोजन करून जर डोंगळ्याची लागवड केली, त्यामध्ये पाण्याचं योग्य नियोजन केलं तर निश्चितच डोंगळ्याची जे काही चांगल्या प्रतीचं बियाणे ते आपल्याला मिळेल आणि आपले जे काही पुढील वर्षाचं उत्पन्न आहे ते देखील चांगल्या पद्धतीचं येईल. तर आशा करतो मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशीच नवीन काहीतरी वेगळी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.